नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपला चॅनल गगनस्पर्शीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिलांचा किंवा बायकांचा जे कलर टोन आहे किंवा जो आपला इंडियन कलर टोन आहे किंवा सावळा रंग आहे, तर अशा रंगासाठी तुम्ही कशा साड्या निवडायच्या आहेत किंवा कुठल्या साड्या घातल्यावरती तुमचा रंग तो अधिक खुलून दिसेल, खूप छान दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल, तर याच्यासाठी आपण काही टिप्स बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जर तुमचा रंग खूप सुंदर सावळा रंग आहे किंवा जो आपला इंडियन कलर टोन जो आहे तो बऱ्यापैकी सावळा किंवा वॉर्म कलरचा असतो, तर मग अशा टाइमला जर तुम्ही साडीचा कलर चूज करताना चुकला तर ते त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती पडत असतं। त्याच्यामुळे साडीचं जे कलर आहे ते चूज करणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुमचा रंग सावळा आहे। तर अशा टाइमला तुम्ही काय करू शकता, जी साडी घालताना त्याचंच रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती पडतं। त्याच्यामुळे तुम्ही जे फ्रेश कलर असतात किंवा जे ब्राईट कलर असतात, जसं की येलो कलर असेल किंवा पेस्टल मधले कलर आहेत ना, ज्याने की तुमचा चेहरा खुलून दिसेल, असे कलर तुम्ही चूज करू शकता। किंवा जे ग्रीन मधले शेड असतात, जसं की मी ही साडी घातली आहे पेस्टल कलरची, किंवा जो पिस्ता कलर आहे तो सुद्धा खूप छान दिसतो जेव्हा तुमचा रंग सावळा असतो। त्या टाइमला तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज घालू शकता, डार्क कलरचे ब्लाउज आणि लाईट कलरच्या ज्या साड्या असतात ना, हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिसतं सावळ्या कलरला। त्याच्यानंतर पुढची टिप म्हणजे ज्वेलरी। तुम्ही कशी ज्वेलरी किंवा कसे दागिने घालताना ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। जर तुमचा कलर सावळा असेल तर तुम्ही होईल तेवढं म्हणजे जे डायमंडचे किंवा स्टोनचे दागिने असतात ना, ते घालणं टाळायचं आहे, कारण की ऑलरेडी ते खूप व्हाईट असतात। त्याच्यामुळे काय होतं, ते तुमच्या कलरला डल दिसतात किंवा ते तुमच्या स्किन टोनवरती चांगले नाही दिसत। मग अशा टाइमला तुम्ही जी गोल्डन किंवा टेम्पलची जी ज्वेलरी असते ना, ती घालायची, ती खूप सुंदर दिसते सावळ्या रंगाला। जर तुम्हाला डिझायनर साडीचा लुक करायचा आहे तर अशा टाइमला तुम्ही काय करू शकता, जे रोज गोल्ड मध्ये जे दागिने असतात ना, म्हणजे एक व्हाईट मध्ये असतात जसं की डायमंड, आणि त्याच्यानंतर दुसरं सेम डायमंडच पण त्याला जे चेन वगैरे वापरलेले असतात ना, ते रोज गोल्ड फिनिशिंगचे असतात। रोज गोल्ड हा जो दागिन्यांचा प्रकार आहे ना, तो डिझायनर साड्यांवरती खूप सुंदर दिसतो। त्याच्यानंतर पुढची आणि महत्त्वाची टिप म्हणजे लिपस्टिक। तुम्ही जर समजा साडी व्यवस्थित घातली, तुम्ही दागिने सुद्धा व्यवस्थित चूज केले तुमच्या साडीच्या कलर प्रमाणे किंवा तुमच्या स्किन टोन प्रमाणे, पण त्याच्यानंतर जो प्रकार येतो तो म्हणजे लिपस्टिक। आता काय होतं, स्किन टोन तुमचा जर सावळा असेल थोडासा किंवा तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल, तर काय होतं, तुमचं जे चेहऱ्यावरती लिपस्टिक लावताना त्याने सुद्धा तुमच्या पूर्ण स्किन टोनचा किंवा ते रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं। त्याच्यामुळे लिपस्टिक चूज करताना सुद्धा तुम्ही खूप जास्त डार्क शेड असतात, जसं की पर्पलचे खूप जास्त डार्क शेड असतात किंवा एकदम असे ब्राऊन कलर असतात ना, अशा कलर पासून थोडंसं लांब राहायचं आहे। जे लाईट कलर आहेत किंवा जे पीच टाईपचे कलर असतात, किंवा जसं की मी हा लावलेला आहे थोडासा न्यूड रेड कलर, किंवा एकदम जास्त रेड कलर सुद्धा खूप चांगला दिसत नाही जेव्हा तुमचा कलर सावळा असतो। त्याच्यामुळे रेड मधला सुद्धा एकदम जो राणी कलर असतो ना, तो सुंदर दिसतो जेव्हा तुम्ही अशा स्किन टोनचे असतात। त्याच्यामुळे लिपस्टिक चूज करताना सुद्धा तुम्हाला तेवढीच काळजी घ्यायची आहे। नंतरची जी पुढची महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे तुम्ही साडीची डिझाईन। आता तुम्ही जर एकदम व्यवस्थित येलो कलरची किंवा जो आंबा कलर किंवा साडीचा कलर तुम्ही व्यवस्थित चूज केला, पण त्या साडीवरती जी डिझाईन असते किंवा जे जरीचं काम असतं ना, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। जर तुमचा सावळा कलर असेल तर त्या साडीची डिझाईन ही शक्यतो गोल्डन कलरचीच असावी, म्हणजे जरीचं जे काम केलेलं आहे ते गोल्डन कलरचंच असावं। सिल्वर कलरच्या ज्या जरीचं काम असतं ज्या साड्यांवरती, त्या सावळ्या रंगाच्या किंवा सावळ्या रंगाला जास्त चांगल्या दिसत नाहीत किंवा तेवढ्या उठून दिसत नाही, तुमचा चेहरा तेवढा खुलून दिसत नाही। त्याच्यामुळे साडीचं जे नक्षी काम किंवा डिझाईन काम असतं किंवा साडीचं जे डिझाईन आहे ते सुद्धा तुम्हाला साडी वेअर करताना किंवा साडी घेताना चूज करताना लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतरची जी पुढची टिप येते ती म्हणजे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज घालणं। जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज घालताना साडी सोबत, तेव्हा सुद्धा त्याचं एक जे इफेक्ट आहे ना, ते सुद्धा तुमच्या कलरवरती दिसत असतं। म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष जास्त न जाता तुमच्या साडीचं जे डिझाईन आहे, तुम्ही कशी साडी स्टाईल केलेली आहे, तुम्ही कसं ब्लाउज वेअर केलेलं आहे, याच्याकडे लक्ष जातं। मग तुम्ही काय करू शकता, जर लाईट कलरची साडी घेतलेली आहे तर तुम्ही जास्त डार्क कलरचे ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता। त्याच्यामुळे सुद्धा तुमचा जो ओव्हरऑल लुक आहे किंवा तो जास्त म्हणजे
कलरकडे न जाता किंवा सावळ्या रंगाला तुमच्या जास्त खुलून दिसू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जे ब्लाऊज शक्यतो कॉन्ट्रास्ट मध्ये घालायचा प्रयत्न करायचा. जरी रनिंग ब्लाऊज असतील तुमच्या साड्यांना तरी तेव्हा अशा साड्या चूज करायचा ज्याचा की बॉर्डर सारखाच ब्लाऊज असेल. म्हणजे जर तुमची येलो कलरची साडी असेल आणि त्याला पिंक बॉर्डर असेल तर त्याच्यावरती पिंक ब्लाऊज हा खूप छान दिसतो. म्हणजे येलो आणि पिंकचं जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा खूप छान दिसतं. त्याच्यानंतर लाईट ग्रीन आणि खूप जास्त डार्क ग्रीन असं सुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. म्हणजे डार्क कलरचा ब्लाऊज ठेवणं आणि लाईट कलरची साडी ठेवणं कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही जेव्हा साडी ब्लाऊज असं घालत असता त्या टाइमला अशा टिप्स तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुमचा जो कलर आहे तो छान असा खुलून दिसेल. तरी सुद्धा मी सांगते प्रत्येक जो कलर टोन आहे किंवा बॉडी शेप आहे किंवा हाईट आहे हे मॅटर करत नाही. तुम्ही स्वतः कसे म्हणजे स्वतःबद्दल कसे विचार करता ते सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तुम्ही स्वतःवरती किती कॉन्फिडंट आहात किंवा तुम्ही स्वतःवरती किती प्रेम करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. ती गोष्ट जर तुमच्याकडे असेल की तुम्ही स्वतःवरती खूप जास्त प्रेम करत असाल, तुम्ही कुठल्या पण बॉडी शेपचे असाल, तुम्ही कुठल्या पण कलरचे असाल किंवा तुमचं स्किन टोन काही पण असेल, सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे आपण स्वतःवरती प्रेम करणं. जेव्हा आपण स्वतः कॉन्फिडंट असतो आपण जे घातलं आहे किंवा आपण जे आहे त्याच्यावरती तो समोरचा सुद्धा त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. त्याच्यामुळे ही सुद्धा एक की आहे की तुम्ही स्वतः आधी स्वतःवरती प्रेम करायला शिकायचं आहे. ज्या प्रकारचं तुमचं बॉडी शेप आहे किंवा जसं पण स्किन टोन आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अजून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटतील स्किन केअर, हेअर केअर, त्याचबरोबर फॅशनच्या रिलेटेड जे नवीन ट्रेंड असतात साड्यांचे, ब्लाऊजचे, अशा बऱ्याच गोष्टी मी शेअर करत असते. सो तुम्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा.